जय गजानन माऊली। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त बॅनर एडिटिंग घेऊन आलेलो आहोत। तर बघू शकता तुम्ही बॅनर कसा विकास झालेला आहे आणि फार सुंदर असं झालेलं आहे मित्रांनो बॅनर। तर बॅनरला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर जॉईन करा आणि इंस्टाग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करा। तर वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला। तर सर्वात आधी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन हे आपण ओपन करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता असा इंटरफेस येतो। त्याला सिम्पली रोटेट करून घ्यायचं आहे। थ्री डॉटवर क्लिक करून इमेजची जी साईज आहे ती आपल्याला 5000 × 5000 अशी 1:1 रेशोमध्ये सिलेक्ट करून घ्यायची आहे। ती सिलेक्ट झाल्यानंतर डिफॉल्टचं जे टेक्स्ट आहे ते इथनं आपण सिम्पली डिलीट करून घ्यायचं आहे आणि प्लसच्या आयकॉनवर जाऊन फ्रॉम गॅलरीमधून तुम्हाला जे बॅनरचं बॅकग्राऊंड दिलेलं आहे मित्रांनो ते सिम्पली इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक्सपेक्ट रेशो हा 100 करून घ्यायचा आहे। त्यानंतर लेअर पॅनलमध्ये जाऊन याला लॉक करून घ्यायचं आहे आणि पुढची जी लेअर आहे ते इथं ॲड करून घ्यायचे। मित्रांनो, या व्हिडिओचा पासवर्ड हा व्हिडिओमध्येच आहे। तर जोगेश्वरी ग्राफिक्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकनला नक्की प्रेस करा। तर या व्हिडिओचा पासवर्ड व्हिडिओमध्येच आहे, 2 स्टेपमध्ये आहे, तो नक्कीच तुम्हाला सापडेल। तर सोबतच शिवजयंतीचा सुद्धा बॅनर आपण ॲड केलेला आहे, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा
तर फायनली मित्रांनो आपलं बॅनर हे कंप्लीट झालेलं आहे. हे तुम्हाला नक्कीच आवडेल. ते कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशाच मजेदार आणि छानशा एडिटिंगसाठी आपण भेटूया पुन्हा एकदा आता एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.